So hello, my name is Anushka and I'm a senior. So I am also doing work. So currently we are working on a project which is research based. So for that I want to make your requirement. Is it fine? Okay. So my domain is transportation and navigation. So can you tell me about your background, like what is like about yourself, like where do you live and what is your religion? Okay. In Marathi? Yeah. ओके. मी नेहा जोशी, मी ज्युनियर BDS कडनंच आणि मी कामशेतला लोणावळ्याच्या साईडला राहते. सो बेसिकली तिकडे खूप रेनी असतं, खूप जास्त पाऊस वगैरे. तिकडे ट्रान्सपोर्टेशनसाठी बेसिकली आमच्याकडे दोनच मीडियम आहेत, एक तर ट्रेन, एक तर बस. आणि बस पण म्हणायला गेलं तर 3 तासाला 2 तासाला एक, त्या पण डायरेक्ट लोणावळा ते कर्जत. त्याच्या आधीमध्ये कोणत्याही बस नाही आहेत तिथे. सो तसं बघायला गेलं तर स्वतःचं व्हेकल असेल तर इट्स मोर दॅन गुड, बट सगळे अफोर्ड नाही करू शकत. आणि बेसिकली अंडर एज असल्यामुळे कोणी तुम्हाला लायसन्स सकट एवढ्या दूर येऊन पण देत नाही. मग त्यामुळे सकाळी ट्रेन असतात, पण ट्रेन पण सकाळी 1 तासानंतर 5:30, 6:30, 7:45, 8:30 सो ऑन 12पर्यंत ट्रेन. 12 नंतर गॅप असतो, त्याच्या आधीमध्ये कोणत्याही ट्रेन नसतात. सो इन केस तुम्ही लवकर जर सुटलात, ऑफिस, काम, घर, तुम्हाला तिथे जाऊन बसून राहावं लागतं. तिकडे कोणत्याही ट्रेन सुविधा नाही आहेत. सो त्याच्यानंतर ज्या ट्रेन चालू होतात त्या होतात 3 वाजल्यापासून ऑनवर्ड्स. तर बेसिकली मी ट्रेननीच येते. ट्रेनमधून संध्याकाळी परत ट्रेननीच. अच्छा. तर मग तू बोललीस की तिकडे बस आणि ट्रेनच आहे, तर मग साधारण लोणावळा आणि कॉलेजपर्यंत काय डिस्टन्स असेल? 40 किलोमीटर टू बी एक्झॅक्ट फ्रॉम माय स्टेशन. ओके. सो लोणावळा स्टेशन तुझ्या घरापासून किती लांब आहे? लोणावळा स्टेशन माझ्या घरापासून आणखी 20 किलोमीटर लांब आहे. आणि मी ज्या स्टेशनवरनं येतं ते बेसिकली कामशेत स्टेशन आहे. तर त्याच्या पुढे एक मळवली स्टेशन येतं आणि मळवलीनंतर मग आमचं कामशेत लागतं. तर लोणावळा अगदीच मळवलीनंतर लगेच लोणावळा लागतं. सो लोणावळा इतकं दूर नाही आहे आमच्यापासून. बट पुण्याचं जर का बघायला गेलं तर पुणे स्टेशनला जायला 1 तास जवळजवळ लागतो ट्रेननी, कारण की पुणे स्टेशन जवळजवळ 55 किलोमीटर दूर आहे इथून. मग तू कुठून ट्रेन नक्की पकडतेस? मी कामशेतवरनं. कामशेत जे रेल्वे स्टेशन आहे ते किती लांब आहे तुझ्या घरापासून? ओके. कामशेत रेल्वे स्टेशन माझ्या घरापासून 1.25 किलोमीटर लांब. अच्छा. मग तू कशी तिकडे जाते? बाय ओके. चालत. किती वेळ लागतो साधारण? 20 मिनिट. आणि मग तू जर आता कॉलेजचं टायमिंग काय ना नेमकं तुझं? माझ्या कॉलेजचं टायमिंग 10 पासून आहे. मग तू घरातून किती वाजता निघतेस? मी माझ्या घरातनं जवळजवळ 8लाच निघते. 2 तास अगोदर? 2 तास अगोदर. पण पोहोचायला किती वेळ लागतो तुला? पाऊण तास ट्रेन जर का वेळेवर असेल तर. मला ह्याच्याबद्दलच बोलायचं आहे. तर तू कधी आता ट्रेनबद्दलच बोलूया, जास्त तू ट्रेनच वापरतेस, तर मग तू ट्रेनमधून कधी काही चॅलेंजेस फेस केलेस, काय प्रॉब्लेम्स आहेत? ट्रेनमध्ये प्रॉब्लेम्स असे बरेच असतात. म्हणजे इन ट्रेन किंवा इन ट्रॅव्हलिंग बोलायला गेलं तर मग त्याच्यामध्ये जवळजवळ खूप एक तर गर्दी असते. आणि गर्दीमुळे होतं असं की जरी लेडीज कंपार्टमेंट असते तरी त्याच्यामध्ये बसायला जागा नसते. ठीक आहे, बसायला जागा नसते कारण की रश खूप आहे, समजू शकतो. पण त्याच्यामध्ये होतं असं की जे तिकीट नाहीत वगैरे काही असे जे असतात ते पण एकदम चढून जातात. आणि ते चढल्यानंतर मग थोडंसं जे ऑर्गनाइज्ड असायला पाहिजे ते राहत नाही. कुठेही लोक खाली बसणं असेल, आणि लेडीजमध्ये होतं असं की आपण बोलू शकत नाही. त्यामुळे मग त्याचाच थोडा एक प्रॉब्लेम होतो. आणि ट्रेनचं टायमिंग जसं आता कालच मी अनुभवलं की काल फॉर्च्युनेटली ट्रेन 15 सेकंड थांबली, नाहीतर इतर वेळेस 10 सेकंदच थांबते फक्त. हो. चढते कशी? पण म्हणजे बापरे, 10 सेकंड? 10 सेकंदच मोजून ट्रेन थांबते. जर का खूप रश किंवा खूप पाऊस असेल किंवा स्लिपरी झाले असतील ट्रॅक्स तरच 15 ते 16 सेकंद जास्तीत जास्त ट्रेन्स
कोणी उभं नसतं का स्टाफ वगैरे बघायला की लोक चढले आहेत का? तिकडे स्टाफ असायला पाहिजे, पण जे तालुक्याचे ठिकाण आहेत जसं पुणे जंक्शन झालं, शिवाजीनगर झालं, एक आकुर्डीमध्ये पण तुम्हाला कधी कधी बघायला भेटेल. त्याच्यानंतर डायरेक्ट चिंचवडला एक असतात आणि तळेगावला एक असतात, डायरेक्ट लोणावळा. त्याच्यानंतर कामशेत, काणे हे जी छोटी छोटी असतात गावं, इकडे एवढा मोठा स्टाफ नसतो. आय मीन तिकडे TC पण नसतं. सो तिकडे कसं होतं मग की तिकडे तर कोणी बघायला नाहीये. सो जे क्राईम होतील किंवा काय आणखी झाले ना, तरी तिकडे असं स्टाफ म्हणून कोणी नसतं. फक्त एक तिकीट, त्याला तिकीट घरामध्ये 2 जण असतात. मग तू तिकीट असं लाईक तिकीट घरातूनच काढतेस की ऑनलाईन पण कधी काढतेस? ऑनलाईन काढले, पण मी जास्ती तर पास प्रेफर करते, कारण की तो जास्त स्वस्त पण पडतो. तर मग तुला आता जर पहिल्यांदाच तू कधीतरी ट्रेनने ट्रॅव्हल करायला लागलेलीस, तर तेव्हा तुला लाईक कसं कळलं की टाइम काय आहे ट्रेनचा? कुठून कळलं तुला? हां, मी सगळ्यात पहिले ट्रॅव्हल करायला लागले होते त्यावेळेस मी नर्सरीत होते. सो नर्सरीपासूनच मी ट्रॅव्हल रोजचं सकाळी 5:45च्या ट्रेनने चाललो नव्हतं. अच्छा, म्हणजे तुला एक आयडिया होती? हो, एक आयडिया होती. बाबा पण होते सोबत. त्यावेळेस मी जेंट्समध्ये बसायचे कंपार्टमेंटमध्ये. पण नंतर मग 5 वर्ष 6 वर्षामध्ये माझा गॅप पडला हॉस्टेलमुळे. त्याच्यानंतर मग मी आल्यानंतर पूर्ण टाइम टेबल चेंज झालं होतं इथलं. मग एक ऑनलाईन ॲप आहे इकडे, वेअर इज माय ट्रेन म्हणून, तिकडून एक चालू शकतं. पण त्या ॲपचा प्रॉब्लेम होतो की ते कधी कधी फ्रीज होऊन जातं. सो तुम्हाला हां, सर्व्हरमुळे, त्यामुळे तुम्हाला एक ॲक्युरेट असं कळत नाही की नक्की ट्रेन कुठून आली. तर बेस्ट वे असतो की जेव्हा आपण पास घेतो त्यावेळेस तिने टाइम टेबल लावलेलं असतं, त्याचा एक फोटो काढून ठेवायचा. पण त्या टाइम टेबलनुसार ट्रेन येतात का टाइमवर? 5-10 मिनिट पुढे मागे, पुढे तर नाहीच, मागे. अच्छा, पण मग कधी असा डिले वगैरे नाही झाला ट्रेन यायला? झालं ना डिले, म्हणजे कधी कधी काय होतं की लोणावळ्यावरनं जे मालगाड्या असतात त्या सोडल्या जातात, आणि त्या जर का सोडल्या तर जवळजवळ ट्रेन ही अर्धा ते पाऊण तास लेट होते. आणि मग ह्याचे अपडेट्स मिळतात का तुला? नाही, ह्याचे कुठेच अपडेट्स नाही. याचं डायरेक्ट अनाउन्समेंट केली तर, नाहीतर मग मालगाडी आल्यावर समजून जायचं की 10-15 मिनिट आणखीन पुढे जाणार. अच्छा, आणि मग तू कधी बसने पण ट्रॅव्हल केलेस बोलतेस, तर बसमध्ये काय चॅलेंजेस फेस केलेस का? बसमध्ये जास्ती तर वेळा म्हणजे एक तर सीटचं ते होतंच. त्याच्यानंतर आता पावसाळा चालू आहे तर खिडक्या एक तुटलेल्या असतात, लाईक ते जे होल असतात खिडक्यांमधले ते असेच मोकळे ठेवल्यामुळे तिकडून असं पाण्याचे असे शिंतोडे सगळे येतात. त्याच्यानंतर कधी कधी जे पॅसेंजर्स असतात, आता रिसेंटली माझ्यासोबत एक घटना झाली होती की मी इकडून आपल्या हिंजवडीवरनं जात होते निगडीकडे, आणि त्यावेळेस बसमध्ये एक ड्रंक माणूस चढला आणि खूप जास्त रश होती. माझ्यासोबत खूप मुली होत्या आणि मी मोठी असल्यामुळे मला त्यांच्यासोबत सगळं बघावं लागणार होतं. तर तिकडे कोणी असं प्रिकॉशन घेत नाही की ओके हा ड्रंक आहे किंवा हा जास्त स्टेअर करतोय किंवा काय, अशा कोणतं प्रिकॉशन आहेत. आणि ती बस AC बस असल्यामुळे तिकडे जास्त कोणी लक्ष पण देत नाही. अच्छा, तर मग तू बसने ट्रॅव्हल करतेस तेव्हा तुला कसं कळतं की तुझा स्टॉप आलाय? जर खूपच गर्दी असेल तर कधी कधी आपल्याला काय बोलतात खिडकीची सीट पण नाही मिळत, तर तुला कसं कळतं की आता स्टॉप आलाय? काही बोर्ड वगैरे काही, किंवा तुला एरिया माहिती आहे म्हणून? एका बसमध्ये म्हणजे एका PCML मध्ये होते बोर्ड्स होते, असं नाही अगदी. पण होतं काय माहिती आहे ना की ज्यावेळेस तुम्हाला काही माहीत नसतं त्यावेळेस मी प्रेफर करते की तुम्ही कंडक्टरला सांगून ठेवा फॉर अ सेफ्टी, ते मग तुम्हाला सांगतात. पण ज्यावेळेस कंडक्टर सुद्धा ऐकण्याच्या मनस्थितीत नसतात, बेस्ट वे पॅसेंजर्सला विचारा, कारण की पॅसेंजर शेवटी कसं होतं की त्यांना माहीत असतं. फॉर्च्युनेटली त्यांना तिथेच उतरायचं असेल, तुम्ही लगेच तिथे उतरून जाल. कारण माझं स्वतःचं झालं होतं, मी सांगलीमध्ये नवीन आले, मला स्टॉप माहिती नव्हते. सो मी 2 चौक अलीकडेच उतरले आणि मग त्याच्यानंतर मला घरी परत तिथून 2 चौक चालत जावं लागलं. अच्छा, आणि तू बोलते कंडक्टरना विचार, कंडक्टर कधी तुला मिसगाईड केलं, मिसइन्फॉर्मेशन दिली किंवा असं ते फ्रेंडली असतात का, ते कोऑपरेटिव्ह असतात का? मोस्ट ऑफ टाइम ते असतात, पण कधी कधी काय होतं की कंडक्टरची थोडीशी मानसिक संतुलन पण
खाल्लेलं असतं. तर हा म्हणजे अशा खूप केसेस झाल्या. तर एकदा म्हणजे ज्यावेळेस आम्ही इकडे येत होतो, लॉंग रूट ज्यावेळेस असतो बेसिकली निगडीपासून लोणावळा, त्यावेळेस कंडक्टरकडे एवढं लक्ष देत नाही खरं कोणी. पण ते कंडक्टर कधी कधी आपल्याला काइंड ऑफ की थोडेसे हाताबाहेर जायला लागतं. त्यावेळेस तुम्हाला जरा सावरून घ्यावं लागतं. हाताबाहेर इन द सेन्स थोडंसं लवकर करशील का? हाताबाहेर इन द सेन्स की त्यांचा जो बघण्याचा दृष्टिकोन असतो किंवा मग जे बिहेवियर असतं ते थोडंसं इनअप्रोप्रिएट व्हायला लागतं. आणि त्यावेळेस तुम्हाला जरासं सामावून घ्यावं लागतं की ॲज इन की डिफेन्सिव्ह मोड ऑन करावं लागतं. अच्छा, बापरे. मग तू तुझं ट्रेनचं टायमिंग बघण्यासाठी ॲप वापरतेस वेअर इज माय ट्रेन. तर त्यात काही प्रॉब्लेम्स तू फेस केलेस का? की लाईक रिअल टाईम अपडेट देत नाही किंवा तू आता बोलीस मालगाडी, तर ते त्याच्यात दाखवलं पाहिजे का? हो, ते खरं दाखवायला पाहिजे. कारण की जसं ट्रेन असते लोणावळा पासून जर का तिला पुण्याला जायचं असेल तर मध्ये तिला स्टँड घ्यावा लागतो जर का कोणती गाडी काढायची असेल तर ते स्टँड घेण्यासाठी फक्त तळेगाव, देहू रोड, त्याच्यानंतर चिंचवड आणि खडकी हे 4 स्टॉप आहेत. तर या 4 स्टॉपवर कधी कधी गाडी इतका वेळ थांबलेली असते की पुढच्यांना कळतच नाही. एकदा म्हणजे मी ज्यावेळेस येत होते त्यावेळेस त्यांनी 4:20ची गाडी जी 4:30ची जी लोकल होती ती त्यांनी 5:20ला गेली. अँड देन ते 5:20ची लोकल सुद्धा कॅन्सल करायचं बोलत होते, पण 5:20 नंतर सुद्धा लोकल त्यांनी कॅन्सल केलं होतं फॉर मेगाप्रो. राईट. सो ज्या 5:20ची त्यांना सोडावी लागली कारण की तीच एक शेवटची लोकल होती त्या दिवसाची, आणि त्यांनी 4:30ची पण कॅन्सल केल्यामुळे पूर्ण रस्ता ह्या 5:20च्या लोकलमध्ये आले. त्यामुळे शिवाजीनगर पासूनच खूप जास्त रस झाला आणि कोणाला ते समजलं पण नव्हतं. म्हणजे त्याचं अपडेट कोणालाच आला नाही. आणि डायरेक्ट जी 6ची लोकल निघणार होती त्याला 5 मिनिटानंतर त्यांनी डायरेक्ट लाल फुली दाखवली की ही पण लोकल आता नाही. सो लोकांना ऑफिसमधून डायरेक्ट उठून इकडे लोकलमध्ये यावं लागतं. बापरे. म्हणजे हे कॅन्सल करता त्याचे अपडेट्स देतच नाही, लवकर नाही देत एंड मुवमेंटला. ओके, फाईन. आणि तू जसं बोलतेस कामशेतमध्ये राहतेस, तर कामशेतमध्ये काही ट्रॅफिकचा प्रॉब्लेम? हां, ट्रॅफिकचा प्रॉब्लेम हा मावळात म्हणजे आतमध्ये गावात जायचं असेल त्यावेळेस होतो. जसं की आत्ता खड्डे पडतात पाण्यामुळे खूप जास्त. तर एक स्पॉट आहे म्हणजे आतमध्ये जे जायला असतात तिथे सगळे कच्चे रस्ते आहेत, खूप छोटी छोटी गावे आहेत कारण तिथे. तर तिकडे आमच्या लोकांमुळे काय होतं की जास्तीत जास्त वेळ म्हणजे 5 मिनिट साधारण ते गेट ओपन असतं फाटक, आणि त्याच्यानंतर ते 5 मिनिटांनी जे बंद होतं कधी कधी अर्धा तास ते बंदच असतं. त्यामुळे इतका जास्त ट्रॅफिक जाम होतं. त्यामुळे इकडच्या गाड्यांचा रश आणि तिकडून येणाऱ्या गाड्यांचा रश दोन्ही रस त्या एका स्पॉटवरती थांबलेले असतात आणि नंतर मग ते असे कोलॅप्स होऊन जातात. अच्छा, म्हणजे तुझ्या ह्याच्यात खूप ट्रॅफिक आहेच आणि तुला लागतं पण जाताना. आणि बसने गेली मान्सून मध्ये तर खूप जास्त असतं. कारण की पावसाळ्यात गेलीस का बसने कॉलेजपर्यंत, कधी आलीस? हा म्हणजे पण इन सिटीज मी बसने ट्रॅव्हल करायचं प्रेफर करते. तळेगावमधून जर का म्हणजे लोणावळ्यापर्यंत जायचं असेल तर डायरेक्ट शेवटचे स्टॉप असतील तर बस प्रेफर करणं मी म्हणेन. कारण की रश एक तर खूप असतो रश, आणि तिथे तुम्हाला उभं राहायला सुद्धा जागा राहत नाही. जसं आपण लॅपटॉप कॅरी करतो, मी तर म्हणते ट्रेन इज बेटर. अच्छा, तर मग तू आता बसने ट्रॅव्हल करतेस तर तू तिकीट काढताना कधी काही होतं का लाईक खूपच गर्दी असली तर कधी कधी तिकीट पण काढता येत नाही, किंवा तू कधी ऑनलाईन तिकीट काढलंयस का? मी बसची ऑनलाईन सेवा तर नाही बघितली तिकीटची. खरं मी असं चालू आहे. हां, कारण की तिकडे असेल तर खरंच बेटर होईल. तिकडे कारण कसं होतं का काही काही कंडक्टर QR कोड पण घेत नाही. सो तुमच्याकडे बेसिकली सुट्टे पैसे असावे लागतात, नाही तर बोलणी खाणं काळ्या दगडावरची रेडी आहे. त्याच्यानंतर तिकीट काढायचं बोललं तर ते कधी कधी सुट्टे पैसे द्यायला पण विसरतात. म्हणजे आपण बंडे दिले तर ते पैसे देणं विसरतात. खरं तर एवढं मी मानत नाही, म्हणजे ठीक आहे 5 रुपये गेले वगैरे, पण अगदीच ज्याची परिस्थिती नाही 5 रुपये पण खूप जास्त असतात. आणि तिकीट काढणं पण विसरलं जातं त्यांचं. सो
आणि मग काय? मध्येच कधीतरी टीसी वगैरे आला तर 500चा फाईन हा, 500चा फाईन तिकीट बसतं. घेणं बरं लकी पडतं. लकी असेल तर टीसी येत नाही तर मग टीसी दरवेळेस येतो. ते तर आहेच. तर मग आता तू तुझ्या मते तर बसमध्ये काय इम्प्रूव्हमेंट्स व्हायला पाहिजे? बसमध्ये पहिले तर AC बस जशी आहे स्ट्रक्चर ॲज अ स्ट्रक्चर खूप चांगली आहे. तिथे स्पेस आहे उभं राहायला चांगली. तर त्याच्यानंतर फुल एअर कंडिशनर वगैरे आहे, सगळं आहे. फक्त तिकडे जे एक इमर्जन्सीला म्हणून एक खिडकी पण असायला पाहिजे, जशी दसमी बसवाली असते ना, एक खिडकी, कारण की सगळ्यांनाच ते सूट होईल असं नाही. आणि त्याच्यानंतर आपल्या साध्या जर का बसेस बघायला गेल्या तर त्याच्यामध्ये तुम्ही लाईक जे पुढे असतात ना तिथे पकडायला जराशे 1-2 हँडल बसवू शकता, कारण की तिथे स्पेस जास्त असल्यामुळे तुम्हाला एकदम समजत नाही पुढे पकडायचं की मागे पकडायचं. आणि तिकडे कसं होतं की जर का मागे 2 जण पुढे 2 जण मग मध्ये पकडायला काहीच राहत नाही, त्यामुळे तिकडे सोय होऊ शकते त्याची. पण तू बोलतेस इलेक्ट्रिक बसचं स्ट्रक्चर चांगलं आहे, पण माझा आता मी जेवढे इंटरव्ह्यूज घेतले आहेत ते लोक बोलत आहेत की जो दरवाजा आहे त्याचा तो समोरून म्हणजे ड्रायव्हर ऑपरेट करतो, तो कधी पण असा उघडतो की लोक अडकले जातात किंवा त्यांना लागतं. पण मी स्वतः अडकले साध्या बसमध्ये. साध्या बसमध्ये जो बाणेरचा रस्ता आहे तिकडून ज्या बसेस येतात तर PMPLच्या, तर ते हायड्रॉलिक डोर्स यूज करायचे. आणि त्यावेळेस झालं असं की रश खूप असल्यामुळे मी आतमध्ये ढकलून चढावं लागलं मला. तिथे 2 तासानंतरच असते कारण, मग त्यामुळे मग मी चढायला गेले आणि पण बंद केलं. नशीब माझी बॅग होती, कारण की मला माझ्या एका फ्रेंडने पुढे घेतलं, पण माझी बॅग खूप चेंगरली गेली. ड्रायव्हरला समजलंच नाही, ते म्हणजे सांगितलं ऑपरेट करत त्याला मागचं दिसणं आणि त्याला ऐकू पण आलं नाही, त्यामुळे मी एक स्टेशन तशीच आपली काम करते. तर हा एक प्रॉब्लेम आहे. आणि ट्रेनमध्ये तुला काय वाटतं, काय इम्प्रूव्हमेंट्स व्हायला पाहिजे? किंवा ट्रेन किंवा त्यांच्या टाइम रिलेटेड किंवा जो पण तू ॲप वापरतेस मॅनेजमेंट, त्याच्यात काय इम्प्रूव्हमेंट्स व्हायला पाहिजे? तुझे काय सजेशन? एक तर ट्रेनमध्ये थोडा थांबायचा टाइम वाढवला पाहिजे. आय नो की रश खूप असते वगैरे, पण ऍक्सिडेंटचं प्रमाण खूप जास्त वाढतं, कारण 10 सेकंदात एवढी जास्त रश खाली उतरून परत तेवढीच रश समोरून पण उतरत असतो आणि आपण पण चढत असतो. आणि होतं असं की एक तर ऑर्गनायझेशन नसल्यामुळे दोन्ही बाजूनी उतरतात, दोन्ही बाजूनी चढतात, त्यामुळे एक आहे ना तिकडे जाऊन सेटल व्हायचं पण वेळ भेटत नाही, डायरेक्ट आपल्याला आत उड्या टाकून जावं लागतं. दुसरा एक गोष्ट म्हणजे तिकडे ज्यावेळेस पाऊस पडतो त्यावेळेस एक शीट सारखं असायला पाहिजे थोडंसं. ज्या बार असतात त्या बारवरती प्लास्टिक शीट किंवा लावायला पाहिजेत काहीतरी, कारण की पाणी पूर्ण तोंडावरती येतं ते. त्याच्यानंतर आणखीन असे काही स्पेसिफिक नाही. ॲपमध्ये तर त्यांनी पहिले कोणत्या ट्रेन येत आहेत किंवा काही येत आहेत तर असं पॉपअप नोटिफिकेशन किमान देऊन ठेवावं की कुठे येणार आहे, किंवा लाईव्ह GPS ते बोलतात लाईव्ह GPS किती किलोमीटर आले किती नाही, पण तिथे 0 किलोमीटर दाखवतात. हा, पण ते 0 किलोमीटर वरतीच असतं. ते असं दाखवतच नाहीत. आणि जरी आपण बोललो की मी या स्टेशनवरती आहे तरी मग त्या स्टेशनवरती येईपर्यंत ते तुम्हाला ट्रेन कुठे आली ते दाखवतच नाही. बसचं झालं, ट्रेनचं झालं. ॲपचं तू काय बोलतेस का? तेच म्हणजे रिअल टाइम अपडेट्स. आणि प्लस आता तू बस स्टॉप जिथून पकडतेस तर तू कधी गुगल मॅप वापरलास का? गुगल मॅप वापरणं चुकीचं आहे बस स्टॉपसाठी. का? नाही, कारण की मी एकदा ट्राय केलं होतं, पण त्याने मला दुसऱ्या बस स्टॉपवरती नेलं, कारण की बस स्टॉप बेसिकली स्टॉप सारखा दिसत नव्हता. तिकडे जस्ट बस थांबा म्हणून एक साईन होतं आणि आपण काही मध्ये ते इग्नोर करून टाकतो रे. मग ते इग्नोर केल्यामुळे कसं होतं की इग्नोर पण नाही आणि त्याच्यावरती धूळ जमलेली असते, प्रॉपर धूळ, कळत पण नाही ते काय आहे म्हणून. त्यामुळे मग मी तर प्रेफर करेल की रिक्षावाल्यांना विचारा, सिटीजन्सला विचारा.
विचारा तिथल्या आणि बेसिकली जे दुकानदार दिसतील त्यांना विचारा, कारण की मग गुगल तू आता जर तुला बसचा कोणता नंबर बघायचा असेल तर तू कुठे बघतेस की कुठची बस कुठे जाते, कोणत्या नंबरची बस कुठे जाते, मग ते कुठे मी वेबसाईट्सवर बघते, मी गुगलवर टाकते हां. आणि मग वेबसाईट्सवर आलं तर आलं, नाही तर मग सरळ जो माझे मेन बस स्टॉप असेल तिकडे जाऊन विचारायचं. नाही तिथले गुगल हां. जे ऑपरेटर असतात मेन त्यांना विचारलं की ते पण एक टाइम टेबल देऊन ठेवतात तुम्हाला. आणि बसनी ट्रॅव्हल करायचं असेल तर मी तर पहिले बोलले की जे बसनी जातात त्या रूटनी पहिले त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून घ्यायचं, कारण की हां आत्ता मध्ये मी सांगलीला जात असताना बस बंद पडली तर तिथे मला माहित नव्हतं, रहाटणी फाटा होता आणि मला ते माहित नव्हतं गाव कोणतं आहे, कारण की मी डायरेक्ट इकडून उतरायचं तिकडे उतरायचं एवढंच चालतं माझं. सो ते एक आहे जे एरिया माहिती आहे ते एकदा किमान मेन बस स्टॉप तरी पाठ करून ठेवा. हां, कारण का काय काय इकडे ठिकाणी साईनच लावलेले असतात. साईन लावलेले असतात. ठीक आहे, मग आता माझे प्रश्न संपलेत. तुला काही ऍड करायचं आहे का की काही दुसरा प्रॉब्लेम आहे जो मी कव्हर नाही केला आहे किंवा प्रश्न नाही विचारला, तसा काही प्रॉब्लेम तू पब्लिक ट्रान्सपोर्टेशन रिलेटेड फेस केलास का? पब्लिक ट्रान्सपोर्टेशन म्हणजे गावामध्ये तर हा एवढाच प्रॉब्लेम असतो आणि नंतर अगदीच काही पर्याय नसेल तर जीप आणि 6 सीटर असतात, जसं काही काही लोक त्याला टमटम बोलतात, तर ते कधी असा विचार नाही केला का मी माझी प्रायव्हेट गाडी म्हणजे स्कूटर वगैरे? प्रायव्हेट गाडी घ्यायला काही नाही, पण आपल्याला परमिशन द्यायला पाहिजे. ते पण आहे. कारण की कसं होतं, मी ट्राय केलं ते प्रायव्हेट गाडीचं, बाबांकडून गाडी मागायचं वगैरे, गाडी पण आहे चालवता पण येते, पण नंतर बाबा बोलतात हायवेवरनं ट्रक येतात, कारण की लोणावळा ते लोणावळावरून चाकणकडे येणारे सगळे ट्रक असतात MIDCचे. सो ते बोलतात की इट्स बेटर की तू ट्रेननी जा रादर दॅन गाडीने जा. मग तुला काय वाटतं, लोकांनी पब्लिक ट्रान्सपोर्टेशन यूज करायला पाहिजे की स्वतःची एक प्रायव्हेट व्हेकल असायला पाहिजे? मी मे बी बायस्ड असेल, पण पब्लिक ट्रान्सपोर्ट काइंड ऑफ तुम्हाला एक रिलीफ देतं की हा बाबा चालवायचं नाहीये आपल्याला स्वतःला चालवायचं नाहीये. पण जर का अगदीच खूप रशमध्ये असेल तर स्वतःचं व्हेकल परवडतं. कारण का पब्लिक ट्रान्सपोर्ट असलं तर कसं होतं की आता हे असं एवढे सगळे प्रॉब्लेम्स आहेत, हे तूच बोलतेस एवढ्या टाइमसाठीच थांबते ट्रेन, ऍक्सिडेंट होण्याची शक्यता आहे, तर लोक कसे प्रायव्हेट असलेलं बरं, कधी निघायचं तेव्हा निघू शकतो. आणि प्रायव्हेट मध्ये होतं असं की ज्यांना खरंच पब्लिकची सवय नाहीये ना, प्रायव्हेट वाल्यांना ते पब्लिक खूप जड जातं. कारण की ऍज अ लेडीज कंपार्टमेंट मध्ये बसणारी लेडीजला सांभाळणं खूप अवघड असतं. ते तर आहेच, पण आणि परत डिले वगैरे होतात, अपडेट्स नाही तर वैताग येतोच ना लोकांना. ते फक्त आता नियतीच्या हातात असतं. ते आपण देवावरती सांभाळून घ्यायचं.